चांगलं कॅमेरा बघ कुणाल सर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये टेक्निकल रूम मधनं त्यांना आपण पाहू शकता. त्यानंतर आमचे डीजे तांडेल त्यांचं पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता हलक्या हाताने स्लॅश करायचा होता. शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि इथे जेल ड्रॉप झालाय. पंच इथून दंडित करतायत बन बाउन्स दर्शवतात. हारेशजी कराले सर तुम्ही नेक्स्ट बॉल अशा पद्धतीचा फेकूच शकत नाहीये. जर फेकला तर मात्र त्या ठिकाणी दंडित केलं जाईल. डॉट बॉलने झाली आहे सुरुवात. पहिला बॉल इथून मात्र फेकत असताना गोलंदाज ऋतिक आपल्याला पाहायला मिळतात. इथे देखील आपण पाहताय ऑन साइडला फटका. पंच सांगतात नो बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लाईक सीमारेषेच्या पलीकडे. बारी बारी सबकी बारी कभी तुम्हारी तो कभी हमारी. नो प्लस 4 चौका. फलकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती खऱ्या अर्थानं बरेचसे प्रश्न विचारले होते फलंदाज रोशनला जिथे निर्धाव चेंडू काढला होता. अगदी नाकासमोरून बॉल गेला होता. शॉर्ट बॉल होता. पाठवले बॉलला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. रोशनच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला बिग हिट बिग षटकार. वासुदेवजी मोडक साहेबांकडनं षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 500 बोलले होते परंतु 500 वाढवले. धन्यवाद साहेब. आपल्यासारखे प्रेक्षक आपल्यासारखे पाठीराखे आहेत म्हणून तर प्रत्येक खेळाडू इथून अगदी आपलं मनोबल वाढवून आत्मविश्वास वाढवून खऱ्या अर्थानं खेळ करत असतो. इथून अगदी आपण पाहता एक सिंगल बॉल आता तो निसटलाय. रिक्स नको आहे. जोखीम उचलायचंच नाहीये कारण की अगदी आपण पाहताय पहिल्याच 2 बॉलवरती आक्रमक फटके आलेत. त्यानंतर आता इथून कोणतीही चुकी करायची नाहीये. गोलंदाजानं चुकी केली आहे. एक नो बॉल टाकला त्याच्यावरती चौकार आला. त्यानंतर फ्रीटच्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर ही सिंगल धाव पाहायला मिळतीये. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील 12 धावा धाव फलकावरती. ब्रदर चषक 2025 हा थरार आपण पाहताय अनुभवताय. बॅकफुटला येऊन कट करायचं होतं स्लॅश करायचं होतं. माहिती आहे बेकंड एरिया आहे. शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने बॉल काढला तर अगदी तिथे बेकंड एरिया आहे. गॅप मोठी आहे. तिथे टार्गेट करायचं होतं परंतु बॅट बॉलचा संपर्क नाही आहे आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज हुशार आहे ऋतिक. एक चुकीचा बॉल त्याने जरूर फेकलाय. एक मोठा फटका त्याच्या विरोधामध्ये आलाय परंतु त्यानंतर कमबॅक त्याला देखील हवा आहे. तो देखील इथून कमबॅक करत असताना डॉट बॉल फेकतोय. इथे देखील आपण पाहताय लाईन चेक केली जाते. पंच इथून सांगतात वाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धाव पाहायला मिळतीये. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहू शकता. धावा धाव फलकावरती 13. टॉस जिंकला होता खऱ्या अर्थानं पाशेने टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि ती फिल्डिंग करत असताना ऋतिक इथून थोडीशी खराब कामगिरी थोडीशी महागडी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 13 धावा खर्च केल्यात. हा चांगला बॉल. एक खराब चेंडू टाकल्यानंतर पुनश्च एकदा अचूकता पाहायला मिळते. थोडासा पुढे टाकला आणि अगदी आपण पाहताय ना बॉलवरती थोडीशी बोटे रोल केली. त्यानंतर बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. थोडीशी हरकत करत असताना हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशन करणं फार गरजेचं आहे. P1चं पहिलं षटक टाकताय. प्रामुख्याचा गोलंदाज आहे ज्याच्याकडे संपूर्ण जबाबदारी आहे. इथून मात्र टीमला सावरण्याची त्याला जबाबदारीनं कामगिरी करणं गरजेचं आहे. आणखीन एक चांगला बॉल. इथून मात्र डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आल्या त्या 13. पहिल्या P1च्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं ऋतिकनं धावा खर्च केल्या त्या 13. बिनबाद 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ती बॅटिंग करत असताना अर्बन टीमची रोशन आणि त्याच्या साथीनं जयेशने खऱ्या अर्थानं 3 चेंडू निर्धाव खेळून काढलेत. ज्या जयेशला खऱ्या अर्थानं मोठे फटके मारण्यामध्ये ओळख आहे अर्बन टीमकडनं तो जयेश इथून मात्र 3 निर्धाव चेंडू खेळून काढतोय. मोठे फटके आले होते. धावा बनल्या होत्या. जयेशला इथून खऱ्या अर्थानं सिंगल डबलला प्राधान्य देणं देखील गरजेचं होतं. जिथे मात्र फार चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय रोशन. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेशन करणं गरजेचं असतं. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती तुम्हाला प्रेशर टाकायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणं हे टीमसाठी थोडंसं धोक्याचं असतं आणि तिथे मात्र खऱ्या अर्थानं थोडीशी चुकी झाल्यानंतर
आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे, ती चुकी सुधार करेल का हे देखील पाहावं लागेल. सेकंड एंडवरती आपण पाहू शकता रोशन डावकुरादाचा विस्फोटक आक्रमक आणि घातक फलंदाज म्हणून अर्बन टीम कडनं ओळख आहे. तो रोशन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. बरेचसे खेळाडू खऱ्या अर्थानं अर्बन टीमचे देखील अनुपस्थित आहेत. बरेचसे चांगले खेळाडू अर्बन टीम मध्ये देखील पाहायला मिळतात. पडल्यानंतर आतमध्ये होत होता, हलक्या हातानं अगदी डिफेन्सिव्ह पद्धतीनं ड्राईव्ह केला ऑन साईडला. एकच धाव शॉर्ट मिड विकेट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका धाबानं आपण पाहू शकता धाबा धाव फलकाबद्दी 14 धाबा धाव फलकाबद्दी. गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज वैभव हारड. अगदी शॉर्ट टर्म रनअप आहे, परंतु फेस व्हेरिएशन फार चांगली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल इथून वैभव हारड या गोलंदाजांची. पाशाने टीम कडनं आपल्याला बिलॉंग करत असताना पाहायला मिळतात. थोडीशी फिल्डिंग मध्ये चेंजेस, टायमर आपल्यासाठी सेट केला गेलाय. दोन्ही टीम पुन्हा एकदा सूचना, कारण की मानगाव टीमला आपण त्या ठिकाणी पॅनलाइज केलं होतं शेवटच्या षटकामध्ये, याच्याकडे आपलं लक्ष असू द्या. ऑन साईडला टायमिंग प्रॉपर नाहीये, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग शेवटच्या क्षणी बॉलला अडवलं गेलं. डीप मध्ये मिड विकेटला 2 धाबा इथून कंप्लीट झाला. 2 धाबांना आपण पाहताय 16 धाबा या धावफलकावरती. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक रनचं अपडेट देत असताना नितेश तरे आमच्या समयमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे दूरवरून खऱ्या अर्थानं भगवान गायकवाड खऱ्या अर्थानं तिवरे गाववरून अर्बन टीमचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि त्याच्या साथीनं आमचे महेंद्र भाऊ देखील आहेत, जे शेलू गावला बिलॉंग करतात आणि त्यांचेच गावचे नितेशजी तरे आमच्या साथीनं आहेत. भाऊ या आपण व्यासपीठावरती, आपलं देखील सहर्ष स्वागत ब्रदर चषक 2025 मध्ये. भगवान गायकवाड म्हटलं की क्रिकेटची फार मोठी आवड. गावची टीम खऱ्या अर्थ नाही आहे, परंतु प्रत्येक स्पर्धेमध्ये इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मधोमध क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका. बॉल सीमा पार, एक चप्पा चौकार. तीन बॉल डॉट खेळले होते ना, त्याची भरपाई, त्याची उणीव खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. समोर टाकला होता, फटका फसला, मिस टायमिंग आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पाठीमागे जात असताना झेल कॅरी केलाय. पहिला आद्रा मिळतोय, पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना वैभव अगदी आपण पाहता या ठिकाणी जयेश बाद झाला. एक चौकार आला होता, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती आक्रमण करायचं होतं, परंतु वैभव आहेत आक्रमण करू देणार नाहीयेत. त्यांच्याकडे देखील खऱ्या अर्थानं क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे. आणि हा थोडासा फसवा बॉल देखील होता, पुढामध्ये टाकला होता, थोडासा कटरचा वापर केला होता, थोडासा कमी गतीने देखील टाकला होता, पिक करता आलं नाही. अगदी बॅटचा टोला बॉल लागला. त्यानंतर शॉट एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी झाला. पहिली विकेट आली, पहिला ब्रेक थ्रू आला. 20 या धावसंख्येवरती टोटल चांगली आहे धावफलकावरती. आपण पाहायला गेलं तर एक चांगल्या फ्लोने खऱ्या अर्थानं अर्बन टीम धावतीये. जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय 13 धाबा आल्यानंतर अगदी आपण पाहायला गेलं तर पहिल्या 4 बॉलमध्ये चांगला बॉल अगदी आपण पाहताय सटीक लाईन अँड लेंथ मध्ये टिचून मारा, तिखट मारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वैभवच्या माध्यमातून डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा धाव फलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. एक बाद 20 अर्बन टीमच्या 10च्या सरासरीनं प्रति षटक या धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या ऋतिकच्या विरोधामध्ये, आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये वैभवनं धावा खर्च केल्या 7, त्यानं विकेट मिळवली 1, आणि त्या विकेटची खऱ्या अर्थानं गरज देखील होती. पाशेने टीमला ती महत्वपूर्ण विकेटानं मिळवून दिली आहे. जिथे खऱ्या अर्थानं चांगल्या फ्लोनं धावत होता. जयेश आणि रोशन मध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत होती. त्या पार्टनरशिपला ब्रेक लावणं फार गरजेचं होतं, आणि तो ब्रेक इथे मात्र लावण्यात आला. विकेट आली आहे. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ऋतिक टीमचा खऱ्या अर्थानं प्रामुख्याचा गोलंदाज आहे. त्याच्यावरती सर्वात जास्त विश्वास
कर्णधारानं दर्शवलाय, स्वतः कर्णधार आहे तो टीमचा. आपण पाहताय इथे देखील आपण पाहताय गॅप मध्ये बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. जशाच तसं प्रत्युत्तर, फलंदाज बाद. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्याच बॉलवरती विकेट आली आहे. रोशनला इथून परतावं लागतंय. पाहायला मिळेल ऑन साइडला खेळायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल न कोणतीही धाव मिळणार नाहीये. धावसंख्या तिथेच स्थिरावली आहे. मच्छिंद्रजी ठोंबरे यांच्याकडून योगेश साठी षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. योगेश ला इथून खऱ्या अर्थानं षटकार खेचावेच लागतील, जबाबदारी आहे त्याच्यावरती. टीमचा कॅप्टन आहे. पंच इथून सांगतात वाईट बॉल आहे. अतिरिक्त बाउन्स पडल्यानंतर अगदी टेक ऑफ करत असताना डोक्याच्या भरूनच निघून गेला. एवढे हाईट फॅक्टर आपल्याला या बॉलमध्ये पाहायला मिळालं. आणि खऱ्या अर्थानं उंच पुरा असा गोलंदाज आहे, खांद्याचा वापर करतोय. आणि खेळपट्टी जी आपण पाहताय ना, पाटा विकेट आहे, त्याच्यावरती त्याला भरपूर सारी मदत मिळते. ज्या प्रकारचे त्याला चेंडू डिलिव्हर करायचे आहेत ना, त्याच प्रकारचे चेंडू डिलिव्हर होत आहेत. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल इथे कॅरी झालाय. योगेशला देखील परतावा लागेल. मध्ये 5व्या क्रमांकावरती विराज आपल्याला पाहायला मिळेल. 5व्या क्रमांकावरती योगेशने चांगला फटका लॉप केला होता, परंतु ताकद जनरेट करू शकले नाहीयेत. विथ द टर्न त्यांना खेळायचं होतं. अगदी पेस देखील आहे ऋतिककडे, आणि त्या पेसच्या बरोबर तुम्हाला मोठा फटका कन्वर्ट करायचा होता, तर ताकद झोकणं फार गरजेचं होतं. तिथे मात्र मिस टायमिंग राहिला. फलंदाज बाद झाला. 3 फलंदाज इथून माघारी परतले. धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळते ती 25. विकेट हॅट्रिक साठी केतनजी विषय यांच्याकडून 3000 रुपयाचा कॅश प्राइज. आणखीन एक चांगला बॉल. सातत्यानं अखूळ टप्प्याचे बॉल इथून डिलिव्हर केलेत ते गोलंदाज केतनजी विषय साहेब. आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला या ठिकाणी आयोजकांकडून विनंती करण्यात येते, आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील ब्रदर चषक 2025 मध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत. डॉट बॉल पासून थांबावं लागेल. आणखीन एक चांगला बॉल, फुल लेनचा बॉल सबोर टाकला होता, पडल्यानंतर खाली राहिला. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. या बॉलवरती प्रचंड वेग पाहायला मिळाला. गोलंदाज ऋतिकचा, टीमचा कॅप्टन सेनापती, सर सेनापती या टीमला लीड करत असताना चांगली कामगिरी राहिली आहे ऋतिकची. सर पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. 12 प्रतिनिधी, दोन्ही टीमचा 12 प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला.
अर्बन टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. 3 बाद धावा योगेश फलकामध्ये पाहायला तिथून पण जाऊ मिळतात. शकता तुम्ही कोणी पण पाणी घेऊन. हा कोणी जाऊ शकतं. बॅटिंग करणाऱ्या टीमचा अगदी 11 मधल्या स्क्वॉड मधला कोणी जाऊ शकतो. नको ना. ओके धन्यवाद. केतनचे विषय या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपल्या या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबर आपण बघा अर्बन आणि पाशाने इथे खेळणारा जो प्रत्येक संघ आहे त्या संघाच्या बरोबर जे गावचे काही वरिष्ठ नागरिक वरिष्ठ सिनियर खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती करतो आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर्स चषक या ट्रॉफीमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. नक्कीच नक्कीच. चला नेक्स्ट मॅचचा कॉल पुन्हा एकदा देऊया. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. माले टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये मालेवाडी दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये रेडी राहा कारण की इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. फटका चांगला मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. अक्षय वरती आता संपूर्ण लक्ष लागलं असेल त्या अर्बन टीमचं. वैभव यांच्यासाठी एक वेगळं कॅश प्राइज वेगळं म्हणता येणार नाही. वैभवने जर का 3 झेल पकडले तर त्यांचे वर्गमित्र मच्छिंद्रजी पाटील यांच्याकडून ठोंबरे मच्छिंद्रजी ठोंबरे यांच्याकडून 500 रुपये. या आपण व्यासपीठावरती विराजमान अर्बन आणि आपण पाहतोय चांगला फटका जागा बनवली त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केला. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा पार चौकार. पक्ष माले या दोन संघादरम्यान दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असतील तर या माझ्याशी संपर्क साधायचे. दोन्ही संघाचे कर्णधार मालेवाडी आणि माले दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती असेल माझ्याबरोबर संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल त्या अगोदर आपण जरूर आमच्याशी संपर्क साधा. आणि इथे येणाऱ्या प्रत्येक संघाच्या बाजूने जे वरिष्ठ मान्यवर या ठिकाणी असतील गावातील आजीवादी सदस्य असतील त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. विकेट आली आहे. फलंदाज इथून बाद होतोय. चला मैदानाच्या आतमध्ये ज्यांची प्रतीक्षा खऱ्या अर्थानं प्रत्येक प्रेक्षक वर्गाला लागली होती ते पांडुरंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग यांचा खेळ पाहण्यासाठी बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आणि उपस्थित झालेत. आणि एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून सर एक मिनिट एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक खऱ्या अर्थानं जोडले गेलेत ते पांडुरंग यांचा खेळ पाहण्यासाठी. आणि ते आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 6व्या क्रमांकावरती दाखल झालेत. ओव्हर टू संदीप सर. योगेश सर आपण पुन्हा एकदा विनंती करूया जे संघ खेळणार आहेत मित्रांनो जीपे इथं वापरला जाणार नाही. आपण कॅश पेमेंट या ठिकाणी घेऊन यायचे. येणारे जे संघ आहेत त्यांना विनंती असेल आपण कॅश पेमेंट या ठिकाणी जमा करायचे. आणि जर अन्यथा आपण पाहतो जर जीपेचा वापर करत असेल तर आमच्याकडे आहे ऑप्शन त्यांच्याकडे तुम्ही जीपे तुम्ही ट्रान्सफर करू शकता त्यांच्याकडून कॅश घेऊ शकता. इथे हलक्या हाताने कट केलाय नजाकत दाखवली. बॉल सीमा पार पांडुरंग यांच्या बाट मधून आलाय. हा मच निडेड चौकार. अपील आणि अपील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. राजेश बोईर सर इथून रेफर करतात टीव्ही अंपायरकडे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला जातोय. DRSचा वापर केला जातोय. फलंदाज या ठिकाणी पोहोचलेत की नाही बबलू दादा नजे जे ते खऱ्या अर्थानं तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये टीव्ही अंपायर सेफ आहे. फलंदाज सेफ आहेत पोहोचलेत. आणि इथून अगदी पाहायला गेलं तर धाव फलकावरती पाहायला मिळतात 34 धाव फलकामध्ये. खऱ्या अर्थाने एक फायटिंग टोटल जर का उभारली गेली ना अर्बन टीमच्या माध्यमातून तर अर्बन टीमकडे देखील फार चांगले गोलंदाज आहेत की या धावा ते देखील बचाव करू शकतात. परंतु तेवढी टोटल आता त्यांना बनवावी लागेल.
दांडिगुल युमिस आय विल डेफिनेटली मधली यष्टी वाकवले फलंदाज बाद. सन्माननीय अमरेंदर सिंग साहेब या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील ब्रदर चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अक्षय जो 7व्या क्रमांकावरती दाखल झाला आहे. नितेश सर, खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं ना तर तमनाच्या मैदानावरती अर्बन टीम खेळत होती आणि अशाच विकेट अगदी झटपट पडल्या होत्या आणि त्यावेळी अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता ना. अक्षयच्या बॅटमधून त्यावेळी खऱ्या अर्थानं 2 चौकार आले होते आणि ते चौकार फार महत्त्वपूर्ण होते त्या मॅचमध्ये. तो अक्षय मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती दाखल झाला आहे. ती स्पर्धा डेची होती परंतु इथे नाईट अंडर फ्रंट लाईन त्यांना खेळायचं आहे. कशा प्रकारे इथून खेळतील, टीम संकटामध्ये आहे. संकट मोचक म्हणून आता कोणता फलंदाज इथून उभा राहील. मैदानाच्या आतमध्ये अक्षय आहे, आता अक्षयला दाखवावं लागेल. माझ्यावरती संपूर्ण संघाचा एवढा विश्वास काय, कारण की आता संपूर्ण संघ अक्षयकडे पाहतोय. शेवटच्या 6 बॉलसाठी धाव फलकामध्ये अगदी आपल्याला 34 पाहायला मिळतात. शेवटचं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज अभिजित. पहिलाच बॉल अखूड टप्पाचा होता, थोडंसं खाली राहिला, ऑन साईडला खेळायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतो. अभिजित शेवटच्या षटकामध्ये तो देखील चांगली कामगिरी करतोय. त्याने देखील पहिला बॉल अगदी निर्धाव टाकलाय. पाशेने टीम आपल्याला पाहायला मिळतीये आणि त्याच्याच विरुद्धामध्ये आपल्याला अर्बन टीम देखील पाहायला मिळतीये. चांगला टीम आहे दोन्ही आपण पाहायला गेलं तर. इथे फटका तो लॉप केलाय, उंच भरपूर गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत, जजमेंट चुकलाय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2-2 क्षेत्ररक्षक आले होते, थोडीशी धडक देखील झाली एकमेकांमध्ये. बॉल हातामधून निसटला. 2 धावा इथून खऱ्या अर्थानं कंप्लीट झाल्या. धाव फलकापती 36 पाहायला मिळतात. कदाचित या 2 धावा या जिवारी लागतात की काय पाचेने टीमच्या, हा देखील प्रश्न असेल. कारण की ज्या अक्षयची तुम्ही झेल सोडली तो अक्षय एक चांगला फलंदाज आहे अर्बन टीमचा, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, ज्याच्याकडे जिद्द आहे, ज्याच्याकडे. आणि इथे देखील आपण पाहताय बॅटला चेंडू ब्रश झालाय, क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. बॉल अगदी आपण पाहताय दुसऱ्या धाबेचा प्रयत्न खऱ्या स्ट्राईक आहे अक्षयला, त्यानं मात्र इथे बाद केलाय. ते फलंदाज अक्षय टू अक्षय मैदानाच्या आतमध्ये होते. एक अक्षय बाद झाला. हा अक्षय देखील चांगली बॅटिंग करू शकतो परंतु तो इथून बाद झालाय. त्याला देखील माहिती आहे कारण इथून जास्तीत जास्त 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त बॉल जे आता उर्वरित बॉल शिल्लक आहेत, जे 3 बॉल राहिले ते 3 बॉल जर का अक्षयनं फेस केले, त्याच्यामध्ये एखादा मोठा फटका आला तर एक चांगली टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी मात्र त्याने त्याची विकेट बहाल केली. आउटसाइड दी ऑफ स्टंप वाईड यॉर्कर, परफेक्ट वाईड यॉर्कर. प्लॅनिंग नुसार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहा माहिती आहे की आता इथून मात्र समोर टाकलेले बॉल खऱ्या अर्थानं फलंदाज आक्रमण करतात. अशा वेळी मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप थोडेसे दूर. या दरम्यान आम्ही पाहतो श्री समर्थ सिक्युरिटीचे चीफ ओनर गोरखजी शेप या ठिकाणी उपस्थित सामन्याचा आनंद घेतात. गोरख सर यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. गोरख सर या ठिकाणी आहेत, खऱ्या अर्थाने मॅचचा आनंद घेतात, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करूया. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ट्रॉफी 2025 या आणखीन एक व्हाईट बॉल. जे प्लॅनिंग आहे ते आता चुकलंय खऱ्या अर्थानं. आपण गोलंदाजीची प्रशंसा केली आणि गोलंदाजी ते खराब कामगिरी करतात. 40 धावा ज्या टोटलकडे अर्बन टीम खऱ्या अर्थानं पाहत होती ते टोटल 39 धावा धाव फलकावरती ते टोटल खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. चला माले टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या लगेच. माले टीम मालेवाडी टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. माले टीमचा कॅप्टन आपण यायचंय. दरम्यान 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अक्षय फक्त बॅट फिरवण्याचं काम करतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. आणखीन एक चांगला बॉल, एसटी रक्षकाने बॉल सोडला, हातातून बॉल निसटल्यानंतर डायरेक्ट हिट झाली आहे. बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव जोडली जाईल. धाव फलकावरती आपण पाहताय 40 धाव फलकावरती टार्गेट असेल 5 षटकांमध्ये, म्हणजे 30 बॉल आणि 41 धाव संख्येचं टार्गेट इथून असणार आहे. ते
पाशेने टीमच्या अगेन्स्ट 30 बॉलमध्ये 41 धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल. डीजे डीजे आपल्याला संधी जरूर दिली जाईल. डीजे खऱ्या अर्थाने एक समालोचन कक्षाचा संपूर्ण स्क्वॉड, त्यानंतर ऑफिशियल हे सर्व. आता तुम्ही पण आलेत फ्रेंड्स ग्रुपमध्ये, त्याच्यामुळे तुम्ही पण जॉईन झालात. तर जाऊया, आपण पाहतोय या माले संघाचा कर्णधार, माले संघाचा कर्णधार या ठिकाणी. चला, जशी दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात, आवाज आपण ऐकणार आहोत. शहापूर मुरबाड विभागामधील एक गोड आवाज, सोमनाथ सर यांचा आवाज आपण जरूर ऐकणार आहोत. फार चांगलं समालोचन खऱ्या अर्थानं पहिलीच संधी मिळाली त्यांच्या समयामध्ये समालोचन करत असताना, परंतु त्यांच्याकडनं देखील बरेचसे आम्हाला आता या संपूर्ण रात्रीमध्ये फार शिकण्यासारखं, त्यांच्याकडनं घेण्यासारखं फार काही आहे. ते आम्ही देखील नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू. ते सोमनाथ सर नेक्स्ट इनिंगसाठी जॉईंट होतील. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा ब्रदर चषक 2025चा हा थरार, जिथे खऱ्या अर्थानं महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अर्बन टीमनं धावा बनवल्यात त्या 41 धावसंख्येचा टार्गेट आता इथून असणार आहे. ते पाशेने टीमच्या अगेन्स्ट आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील. सोमनाथ सर, थँक्यू. चौकार या ठिकाणी षटकार या साठी 1111 केतन शेट्टी विषय यांच्याकडून पारितोषिक लागलं. या बॉल चॉईस करण्याची इथे शेवटचा आपण पाहतो पुकार असेल माझा माले संघ. आपण कॅप्टन लगेच इनिंग ब्रेकमध्ये टॉस व्हायलाच पाहिजे. आपण लगेच टॉससाठी या ठिकाणी यायचे आणि टॉस करण्यापूर्वी कॅप्टन या लगेच. चेंडू हरवला गेला तर चेंडू चॉईससाठी जे पॅव्हेलियनमध्ये जे खेळाडू असतील तेच या ठिकाणी चेंडू चॉईस करतील. आतमध्ये चेंडू चॉईससाठी दिला जाणार नाही. मध्येच एक लाईन आखली गेलेली आहे. एखादा फलंदाज बाद होतोय तो त्या लाईन क्रॉस होण्या अगोदर तुमचा फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये पाहिजे, अन्यथा जो फलंदाज जाईल त्या ठिकाणी लेट तो बाद असेल. तर मी अमरीश सरांना विनंती करतो, या आपके शुभ हाथों से टॉस किया जाएगा. या तो टॉस या ठिकाणी केला जातो. अमरिंदर सिंग यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो टॉस या ठिकाणी केला जातोय. हेड और टेल छुपा के रखो. बॉल आहे मालेवाडी संघाचा आणि इथे हेड आलाय. आणि जरूर आपण बघतो जे हनुमान क्रिकेट संघ मालेवाडी सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तर गोलंदाजी असेल आणि माले संघ यांना बॅटिंग असेल, दोन्ही संघाला शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड सर. मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. योगेशजी ढोले सर आमच्यासोबत जोडले जात आहेत. आपलं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आजच्या रात्रीला आम्हाला साथ देत आहेत. अर्थानं मराठीतनं अतिशय अप्रतिम समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. योगेशजी ढोले सर आपलं मनापासून धन्यवाद. सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिलाच बॉल अपील करतायत, लाऊड अपील. सुंदर सुरुवात केली आहे. अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट येतोय. गोलंदाजीसाठी अक्षय गावडे आलाय. अप्रतिम दर्जाचा चेंडू डॉट आलाय.
निश्चितच केतन शरद विषय साहेबांच्या वतीनं सलगच्या 3 चौकार आणि 3 षटकारासाठी पाषाणे टीमसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक केतन शरद विषय साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी डिक्लेअर झालंय. स्वागत आहे. पहिला डॉट आलाय. यावेळेस अपील पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आउट स्विंगिंग डिलिव्हरी डावखोरे आताच्या फलंदाजासाठी थोडासा बाहेर निघणार हा चेंडू कुठल्याही प्रकारे अंदाज नव्हता. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव येतोय. बॅटिंग करण्यासाठी वैभव हरड आणि त्याच्या साथीनं राज चौधरी ही जोडी मैदानावरती सुरुवात करतायत. वैभव आणि राज सुरुवात करत असताना पहिले 2 डॉट आलेत. इथं पहा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. कुठल्याही प्रकारे अंदाज आता पता नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय. निर्धाव येतोय. दमदार सुरुवात. धावफलकावरती 40 जोडल्या. 41चं टार्गेट ठेवलंय. 41 रन्स टू विन. 41 धावांचं टार्गेट सुद्धा आम्ही तुम्हाला मेहनत करायला लावणार असं सांगायला सुरुवात केली आहे मेन इन व्हाईट अरवंद या टीमनं. बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय गावडे. अप्रतिम सुरुवात. राईट आर्म राऊंड द विकेटनं शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही. सीमारेषेवरनं फिल्डर येतोय त्या ठिकाणी पकडलं फेकलं. एक सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीनं धावफलकाला सुरुवात झाली. एकेरी धावेच्या मदतीनं श्री गणेशा केलाय. बॅटिंग करणाऱ्या टीम पाशाने या संघानं सलामीवीर फलंदाज वैभव हरड आणि त्याच्या साथीनं राज चौधरी. राजच्या बॅटमधनं एक सिंगल आली आहे. सिंगल धावेच्या मदतीनं या ठिकाणी सुरुवात केली. 1 बिनबाद 1 अशी शांत सावध सुरुवात. सुरुवातीचे 3 चेंडू डॉट आले. त्यानंतरच्या एका चेंडूवरती सिंगल धाव खर्च केली आणि पुन्हा एकदा तयार होते. गोलंदाजी मार्कवरनं पाहायला मिळतोय अरवन टीमसाठी तुफान वेगवान मारा. स्ट्राईक एंडवरती उजव्या हाताचा फलंदाज. इथं पाहिलं जाईल. चेक करतायत मार्केसर सांगतायत वाईड बॉल. अवांतरची खून करतायत. एका धावेची मदत येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. अशा धावा मित्रांनो वाचवाव्या लागतील. ऑलरेडी आपण पाहिलं तर कदाचित आपल्या खात्यामध्ये धावा थोड्याशा कमी आहेत. या धावा जर आपण वाचवल्या तर नक्कीच मॅच वेळ लागणार नाही. वाईड येतोय. 1 धाव. इथं चांगला चेंडू आला. आतमध्ये आला. टप्पा खाल्ला. सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे बॅट्समनला अंदाज आला नाही. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव येतोय. सलगचा हा आपण पाहताय तर या 5 मधील हा 4था चेंडू डॉट येतोय. एक अवांतरची धाव आणि एक सिंगल अशा पद्धतीनं अनालिसिस आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावरती आहेत त्या 2 धावा अरवन टीमसाठी. अक्षय गावडे चांगली बॅटिंग. यावेळेस मिस टायमिंग. झेलची संधी आणि हा झेल टिपलाय. पहिला फलंदाज माघारी परतत असताना लागलाय. हा पहिला हादरा. बॅट्समन आउट होतोय. फलंदाज गाववाल्या गावरान पोरांसाठी तुफान संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय. डीजे तांडेल अप्रतिम संगीत संयोजन. चारी बाजूला आपण तुडुंब प्रेक्षकांची गर्दी पाहताय. या सर्व लाडक्या तमाम मायबाप प्रेक्षकांचं ब्रदर्स ट्रॉफी मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक पहिलं पाहायला मिळालं. अक्षय गावडेच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 2 धावा धावफलकावरती. 1 गडी बाद बनवायचे आहेत. 41 धावा आणि सुरुवातीच्या पहिल्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या. अक्षय गावडे या गोलंदाजानं फक्त 2 धावा दिल्या. 1 गडी त्यानं बाद केलाय. सलामीचा फलंदाज वैभव हरड याला तंबूचा रस्ता दाखवलाय. राज चौधरीला साथ देण्यासाठी बॅट्समन चिराग विशे मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅटिंग करताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तयार होतोय राज चौधरी. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. जयेश गोलंदाजी मार्कवरती अरवन टीमसाठी. राईट आर्म राऊंड. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा ऑन साइडला खेळलाय. लॉंग ऑन वरती फिल्डर आहे. सुंदर फिल्डिंग. पकडलं फेकतायत. एक सिंगल धाव येईल. धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्डला थोडीशी चालना मिळतीये.
संजीवनी प्राप्त झाली. एक धाव येते धावफलकावरती आपण जोडतोय. स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 3 या आकड्यावरती. एक गडी बाद. 41चं टार्गेट आहे. हे टार्गेट सुद्धा इथं पार करत असताना संघर्ष पाहायला मिळेल. ज्या दर्जाची, ज्या टप्प्याची, ज्या भेदकतेची, ज्या अचूकतेची गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते, ती पाहिल्यानंतर मात्र नक्की संघर्ष होईल या बाबतीत शंका नाही. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल सिंगल धावेसाठी आलाय. जयेश गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. युवा गोलंदाज आहे, यंगस्टर खेळाडू. स्ट्राईक वरती चिराग विषे. इथं पाहिलं जाईल, चेक करतायत. ऑफस्टिकच्या बाहेर जास्तीचा वाईड बॉल. अवांतरची धाव येते धाव फलकावरती पुन्हा जोडली जाईल. स्कोअर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकतं ते 4 या आकड्यावरती. 4 ऑन द बोर्ड. 41चं टार्गेट ठेवलंय. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार होतोय. चिराग इथं पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. कबर लाभ फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली. रिस्की सिंगल. जसा बॅटवरती चेंडू आला लगेचच निघाले, एकमेकांना कॉल केला आणि एक धाव पूर्ण केली. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती पेश होतंय. दोन्ही बाजूने आपण पाहताय तर एकाच परिसरातील कर्जत तालुक्याला बिलॉंग करणाऱ्या दोन टीम, ग्रामीणचे धाकड खेळाडू एकमेकांसमोर खेळतायत. अतिशय दर्जेदार गोलंदाजी. या परिसराच्या क्रिकेटचा जर विचार केला, निश्चितच मी आल्यापासून पाहतोय दर्जेदार गोलंदाजी प्रत्येक टीमकडे पाहायला मिळते. यावेळेस फटका चांगला आहे, दर्जेदार. ऑफ साइडला फिरलाय आणि ऑन साइडला दिलाय तडाखा. जबरदस्त प्रहार. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषेला सलामी. चेंडू सीमा पार. चौकार. इथं धावफलकाला जोडल्या जातील. स्कोअर कार्ड पुढे सरकलं ते 9 या आकडावरती. 9 ऑन द बोर्ड. इथं ओव्हर पिच. घुटना टेक और ए सिक्सर देख. जबरदस्त स्लॉकशिपचा अद्भुत अंदाज मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. राज चौधरी मैदानाच्या आतमध्ये राज गाजवतोय. षटकार. हा धावांची मदत धावफलकाला करतायत. 15 धावा एकंदरीत स्कोअर कार्ड वरती. आता मात्र धावफलक वाढायला सुरुवात झाली आहे. स्कोअर कार्ड पुढे जायला सुरुवात झाली आहे. 41चं टार्गेट आहे. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार. राज चौधरी सेट आहे. फॉलिंग स्वीपचा अंदाज. काय फटका खेळतोय. इम्प्रोव्हायझेशन मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना वन मोर बिग हिट. चेंडू सीमा रेषेच्या पल्ल्याआड. चौकार. स्कोअर कार्ड वरती जोडल्या जातील. धावफलकाला ऍड केल्या जातील. 4 धावांच्या मॅच बॉल आलेला आहे. मैदानात पाठवा. धन्यवाद. लाडक्या प्रेक्षकांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय, कौतुक करतोय. या ठिकाणी अगदी जवळजवळ मध्यरात्र होत आहे, मात्र प्रेक्षक राजा मैदानावरती अजूनही चारही बाजूला आहे. सर्व लाडक्या प्रेक्षक मायबापांचं ब्रदर्स ट्रॉफी मध्ये हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आमचे खुर्रमभाई नजे, दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस, आणि निश्चितच त्यांच्या प्रेमासाठी आणि त्यांच्या आपुलकीसाठी आलेली ही सर्व मंडळी, आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार. या ठिकाणी आपण पाहताय चौकार आलाय. इथं उलट्या हाताचा फटका. फिल्डर आहे पॉइंटला. पकडलंय, चांगल्या पद्धतीनं पकडलंय. त्या ठिकाणी सिंगल येईल. गॅप सिलेक्शन आलं नाही. स्वतःवरती नाराज आहे थोडासा राज. निश्चितच आपण पाहताय एक सिंगल धाव येईल. धावफलकावरती ऍड करतायत. षटक संपलंय दुसरं. 2 षटकांच्या सांगतेनंतर स्कोअर कार्ड निश्चितच लेवल काढली आहे. 20 धावा धावफलकावरती. एक गडी बाद.
तांडेल अँड तांडेल कंपनी ज्यांचं अप्रतिम संगीत संयोजन आम्हाला लाभतंय, त्याचबरोबर आमच्या आवाजाची सुद्धा सातत्यानं काळजी घेत आहेत. आपलं मनापासून आभार. जबरदस्त डीजे वादन आपल्याला ऐकायला मिळतंय. त्याचबरोबर ओमसा MTC लाईव्हची संपूर्ण टीम या ठिकाणी अतिशय दर्जेदार लाईव्ह कव्हरेज आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतंय. आपलं सर्वांचं मनापासून आभार. चला स्पीडअप करा मित्रांनो, आरवन टीम सहकार्य करा. आपण वेळ काउंटडाऊन करत आहोत. बरोबर वेळेमध्ये सामना संपवणं गरजेचं आहे. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी असतो. वेळेमध्ये संपन्न झालं नाही तर 5व्या षटकासाठी दंडित केलं जाऊ शकतं, याची काळजी घ्या. अर्थातच आपण पाहताय षटक क्रमांक 3 ला सुरुवात. गोलंदाज अक्षय येतोय पुनश्च एकदा. वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक. पहिल्या षटकात फक्त 2 धावा ज्यानं खर्च केल्या आणि संघासाठी अप्रतिम दर्जाची सुरुवात करून दिली होती, तो अक्षय गावडे गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. स्ट्राईक एंड वरती इन्फॉर्म राज लेफ्ट हँडेड स्टायलिश पुढे सरसावला. अप्रतिम दर्जाचा फटका. युवराज सिंगची आठवण करून देत असताना ड्राईव्ह करतोय. एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या जवळ पकडून फेक करेल तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट करतोय. सेन्सिबल क्रिकेट, अप्रतिम दर्जाची बॅटिंग, नेत्रदीपक फटकेबाजी करतोय. मैदानाच्या चारही बाजूला जबरदस्त टोलेबाजी करतोय. 2 धावा आल्या, धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोअर कार्ड वरती आपण पाहताय तर 22 धावा, 22 ऑन द बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. बॉलर तयार. अक्षयचा हा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय सीमारेषेच्या जवळ. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर आहे, त्या ठिकाणी पकडून फेक करेल. थोडंसं फंबल आणि त्यानंतर आपण पाहताय तर इथं 2 धावा कंप्लीट झाल्या. चांगल्या पद्धतीने इथं बॅटिंग करतोय. सेन्सिबल क्रिकेट, त्याला माहिती आहे एक दुहेरी धावेने सुद्धा डाव पार केला जाऊ शकतो. जर सुईनं काम होत असेल तर तलवारीची गरज काय. या ठिकाणी सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करतोय. डबल येत आहेत. दुहेरी 2 धावा आल्या. एकंदरीत आपण पाहिलं तर 2 चेंडूंवरती 4 धावा आल्या. आणि अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही चांगल्या चेंडूवरती सिंगल डबल घेताना त्यावेळेला गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट होत असतो. या अनुषंगानं बॉलर यावेळेस इम्प्रोवाइज करण्यास जातोय. इथं फटका चांगला. इम्प्रोवायझेशन करत असताना नजर बसली. चेंडू जसा बॅटला स्पर्श झाला 4 धावांसाठी निघून गेलाय. दमदार स्ट्रोक, चौकार. चांगली बॅटिंग, चांगली बॅटिंग करतोय पहा. सेन्सिबल क्रिकेट पहा. चांगल्या चेंडूला लगेच सन्मान दिला. हलक्या हाताने त्या ठिकाणी फ्लिक केलं. सिंगल कंप्लीट. दुसरा धावीसाठी आला आणि 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. चांगलं प्रेशर क्रिएट केलं. कुठल्याही प्रकारची घाई गडबड नाही. याला म्हणतात क्रिकेट. मैदानावरती बॅट्समन खेळतोय ज्याचं नाव आहे राज चौधरी. पाषाणी टीमसाठी 41चं टार्गेट आहे. त्याला माहिती आहे मोठ्या फटक्यांची गरज नाही तर का रिस्क घ्यायची. इथं इम्प्रोवाइज शॉट. फाईन लेग वरती फिल्डर आहे, त्याला बीट केलाय. सरळ चेंडू चालाय सीमारेषेच्या दिशेनं. थोडीशी गती जरूर कमी केली आहे. त्या ठिकाणी चेंडू पकडला जाईल, फेकला जाईल. 2 धावा पुन्हा कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगली बॅटिंग, सेन्सिबल अभ्यासपूर्ण फलंदाजी मैदानावरती. जबरदस्त बॅटिंग करत असताना डोकं लावून खेळतोय. 2 धावा आल्या. कार्डवरती आपण पाहिलं तर एकंदरीत 32 धावा. 41चं टार्गेट आहे आणि 32 धावा धावफलकावरती जोडल्यात. इथून आपण पाहिलं तर 9 धावांची गरज आहे. राज चांगला चेंडू, कमबॅक केलंय. अशाच पद्धतीच्या टप्प्याची गरज होती. सुरुवातीला आपण पाहिलं तर थोडस चुकीच्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतर आपण पाहताय या ठिकाणी षटक 3रं संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 32 धावा. 32. आपलं मनापासून आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी मनोरंजन करण्याचं काम केलं जात आहे. बोरीच्या झाडाला हल्ली फार महत्त्व प्राप्त झाले. ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला आपण शाळेत जातो, नितेश सर, जातो किंवा जायचो, त्यावेळेला शाळेतून येताना आपण मित्रमैत्रिणी बरोबर बोरीच्या झाडाखाली, जांभळाच्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली जायचो आणि त्या ठिकाणी आपण ती फळं घेऊन आनंद लुटायचो.
तो आनंद लुटण्यासाठी नक्कीच जी मजा असायची ती वेगळी असायची, आजही आहे. आपला संपूर्ण सह्याद्रीचा कड्याकापारीतला हा प्रदेश आहे. ग्रामीणच्या भागातील मुलांना हे लगेच समजतं महत्व. आणि अलीकडे आपण पाहिलं, थोड्या पूर्वीला आपण जाल तर बालम सिंगने गाणं गायलं होतं उंबराच्या झाडाखाली. तर त्या उंबराच्या झाडाला एक वेगळं महत्व आलं होतं. ती जुनी जागा म्हणजे ते उंबराचं झाड. तर अशा पद्धतीने आपण पाहता या ठिकाणी 2 धावा आल्यात. निश्चितच चर्चा होत राहील. स्कोर कार्ड पुढे सरकलंय ते 34 या आकड्यावरती. केतन शरद विषे साहेबांच्या वतीनं जर पाषाणी संघ विजयी झाला तर 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे. मॅच जिंकल्यानंतर मित्रांनो या आणि आपलं पारितोषिक या ठिकाणी आपण घेऊन जा. साहेब इथं बसलेले आहेत, त्यांच्या शुभ हस्ते तुम्ही ते पारितोषिक घ्यायचं आहे. सिंगल आली आहे, धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 35 या आकड्यावरती. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा इथं धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41चं टार्गेट आहे. एक षटकार जर आला तर सामना इथं फिनिश होऊ शकतो. सामना आपण पाहताय 4थ्या षटकामध्ये आहे. रोशन गोलंदाजी करतोय. आरवन संघाचं सुद्धा कौतुक केलं जाईल. 40 धावांसाठी सुद्धा भरपूर संघर्ष ते करायला लावतायत. चांगल्या दर्जाची बॅटिंग जर आपण पाहिली तर पाषाणी टीमकडे आहे आणि त्यांना मेहनत करायला आम्ही लावणार. असा सहजासहजी सामना सोडणार नाहीत. क्रिकेटची मॅच आहे. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. क्रिकेटच्या मैदानावरती कधीही काहीही घडू शकतं. अगदी 6 चेंडू आणि एका धावेची गरज असताना मेगा फायनलची मॅच सुद्धा समोरच्या संघाने गमावताना मी पाहिली आहे. यावेळेस मैदानात लागली आहे आग. वनवा लावलाय. फलंदाज माघारी परततोय. ज्याच्यावरती भरोसा होता राज चौधरी, भरोसा तुटलाय. मैदानाच्या बाहेर वाजवली आहे. धोक्याची घंटा वाजवली आहे. फलंदाज माघारी परततोय. युवा खेळाडू जो फलंदाज मैदानात चांगल्या पद्धतीने खेळत होता, मैदानावरती एका बाजूनं आपल्या नावाची छाप ज्यानं सोडली तो राज चौधरी मैदानाच्या बाहेर येतोय. सामना खुला केलाय. स्कोर कार्ड वरती आहे ते अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 35 धावा. अजूनही 6 धावांची गरज आहे. षटक क्रमांक चालू असताना चौथं षटक मार्गस्थ आहे. 6 धावांची अजून गरज आहे. गोलंदाजी करतोय रोशन. या षटकाचा आपण विचार केला तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 बॉल आणि 6 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. लास्ट 8 डिलिव्हरी रिमेनिंग अँड रिक्वायर्ड 6 रन्स टू विन. आखरी 8 गेंदे और 6 रनों की जरूरत. गोलंदाज तयार होते रोशन. नवीन फलंदाज मैदानावरती ऋतिक आलाय. उजव्या हाताचा फलंदाज. एका दुसरा डॉट जर आला तर पुन्हा आरवन संघ कमबॅक करतोय. चांगला चेंडू, चांगला टप्पा, भेदक मारा. रात्रीची वेळ आहे, रात्रीचा प्रहर आहे, रात्र वैऱ्याची आहे. एक एक डॉट जर आला तर नक्कीच मैदानावरती संघर्ष होईल. संघर्षाची भूमी आहे. कर्जत रायगड म्हटलं तर निश्चितच संघर्षाची भूमी आहे. छत्रपती शिवरायांनी जो संघर्ष केला तो याच कड्या कपारींमध्ये केलाय मित्रांनो. इथं पहा बॅटची एज. थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल. एक धाव आली आहे. धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर सरकलं ते 36 या आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि उर्वरित 5 धावांची अजूनही गरज आहे. क्रिकेटचा खेळ, मैदानात काहीही घडू शकतं. परिस्थिती गंभीर आहे. एक एक डॉट बॉल आला तर परिस्थिती निश्चितच गंभीर बनत जाईल. मैदानावरती निश्चित वातावरण तापलंय आणि या तापलेल्या वातावरणाला थंड करूयात. यस डीजे.
आता 6 चेंडू 5 धावांची गरज. अमरेंद्र सिंग साहेबांच्या वतीने जर कोणी षटकार मारला तर त्याला 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले. पाशाने संघ जर जिंकला तर केतनजी शरद विशे यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झाले. पाशाने टीमसाठी निश्चितच 555 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झाले केतन शरद विशे यांच्या वतीनं. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. अजूनही सामना संपलेला नाही. वासुदेव मोडक यांनी बक्षीस लावले का दादा, पण चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरती मॅच फिनिश. इट्स अ बिग हिट. विजयी षटकार. या ठिकाणी सामना जिंकलाय तो पाशाने या टीमनं. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याच्या बॅटमधनं 29 धावांची क्लासिकल इनिंग आपल्याला